पास मिळालं। नमस्कार, मी ॲडव्होकेट रवी जाधव, मुंबई आणि त्याचबरोबर MMR रिजनमध्ये वकिलांवर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल अन्याय होतोय। माझ्यासोबत महक मॅडम आहेत, मी पहिल्यांदा भेटतोय, म्हात्रे जी आहेत, दुबे मॅडम आहेत आणि सन्माननीय भोवर मॅडम आहेत आणि किशोर वालुंजी। मी सध्या पनवेल शहरामध्ये आहे। वकील जे आहेत त्या सांगतील त्यांच्यासोबत काय झालंय शॉर्टमध्ये। फक्त मी त्या बोलण्याच्या अगोदर सांगेन की सिनियर PI साहेबांना आम्ही भेटलेलो आहोत। यांच्यावरती जो हल्ला झाला चाकूने, त्या हल्ल्यामध्ये आरोपीवर कार्यवाही करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चॅप्टर केस असेल किंवा बाकी सर्व करू। आज जवळपास 1 महिना होत येतोय, 20-25 दिवस झाले FIR होऊन, आरोपीला अरेस्ट नाही आहे। हे चुकीचं आहे। बाकी ह्या सांगतील। मी महक मापकर, माझ्या 20 तारखेला प्राणघातक हल्ला केला, अजूनही आरोपीला अरेस्ट केलेलं नाही आहे। मला अन्याय झाला आहे माझ्यावर, मला काही प्रशासनाची मदत भेटलेली नाही आहे। त्यावरून मी शांत बसली, मारहाण झाल्यास तरीसुद्धा मी आपलं घर वगैरे चालवते। त्यात गंभीर जखमांमुळे मी जशी आहे तशी कामाला जाते। तरी तो मुलगा काही दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी त्यांनी परत माझ्यावर शिवीगाळ केली आणि मला परत त्रास देण्याचा प्रयत्न केला। आज मी कोर्टात आले आणि साहेब मला भेटले। मी पहिल्यांदा यांना बघितले, हे साहेब वकिलांना मदत करतायत। मला माहीत पडल्यावर मी ही गोष्ट मॅडमच्या कानाला घातली, दुबे मॅडमच्या, त्यांनी मला सहकार्य केलं, भूषण सरांनी मला सहकार्य केलं, सरांनी मला सहकार्य केलं, मॅडम अस्मिता मॅडमनी केलं आणि हे सरांनी सुद्धा सहकार्य केल्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की वकिलांचा कुठलाही वाद असला, कुठलाही व्यक्ती त्यांना त्रास देत असेल तर सर्व वकिलांनी नॉर्थमध्ये ज्या पद्धतीने एकत्र येतात ते येणं गरजेचं आहे। तो त्याच्या प्रोफेशनल ड्युटीत होता की पर्सनल कॅपॅसिटीत होता, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची वेळ नाही। एकत्र येऊन त्याच्या अधिकारासाठी, त्याच्या प्रोटेक्शन करता आणि त्याच्या भविष्याकरता आपण थांबणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की बी युनायटेड, वकील एकता जिंदाबाद। थँक्यू।